सिंधुदुर्ग लाईव्ह घेऊन येत आहे खास शो सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत आणि माऊली विवाह संस्था आयोजित खेळ पैठणीचा निखळ मनोरंजन आणि धमाल गप्पांचा एक जबरदस्त फॅमिली शो खेळ पैठणीचा खेळ पैठणीचा पहा फक्त सिंधुदुर्ग लाईव्ह वर. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत आणि माऊली विवाह संस्था प्रायोजित खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहामध्ये हा पहिला भागाचा या ठिकाणी सुरुवात होते. माझ्यासोबत तब्बल 15 स्पर्धक वहिनी आहेत. पहिली ओळख करून घेऊया. पहिली फेरी अर्थातच प्रथेप्रमाणे या स्पर्धेच्या पहिली फेरी असते उखाण्याची. या उखाण्यामध्ये आपली ओळख करून देतील प्रत्येक स्पर्धक महिला आणि या ठिकाणी त्यांची काही वैयक्तिक माहिती आम्ही जाणून घेणार आहोत. मग चला तर सुरू करूया पहिल्या फेरीला. उखाणा फेरी. उखाणा घ्या. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी गणेशरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. हिमालयात कधी गेला होता? मग राशी कशा कळल्या तुम्हाला? पुस्तकात. आता तर विरघळलंय. हां, माहेर कुठे तुमचं? इथे मालवणमध्ये. मिस्टर काय करता? इथे दुकान, रेशन दुकान वगैरे आणि स्कुबा डायव्हिंगचं. ठीक आहे. स्कुबा डायव्हिंगसाठी आम्ही नक्की येऊ. आम्हाला पैसे घेऊ नका आमच्याकडून. या ठिकाणी दुसऱ्या स्पर्धक वहिनी उखाणा घ्या. पूजेच्या प्रसादात घातल्या केळी आनंदरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. तुमचा आवडता खाद्यपदार्थ कोणता? शिरा. ठीक आहे. आज या ठिकाणी स्पर्धक क्रमांक 3 वहिनी आहेत. उखाणा घ्या. सुखद वाटते हिवाळ्यातले ऊन दिनेश रावांचं नाव घेते कुत्रेकरांची सूर. खूप खूप धन्यवाद. तुमचं माहेर कुठे? वांगणी. मालवण वांगणी. यानंतरच्या पुढच्या स्पर्धक वहिनी. चांदीच्या ताटात अगरबत्तीचा पुडा देवेंद्रच्या नावाने भरला हिरवा चुडा. तुमचं माहेर कुठे? मालवण. तुमचं आवडतं फूल कोणतं? गुलाब. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? म्हणूनच विचारलं तुमचं आवडतं फूल कोणतं, तर तुम्ही गुलाब सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं नक्कीच लव्ह मॅरेज असणार आणि नक्कीच भाजपच्या पण नाही. उखाणा घ्या. रुसलेल्या राधेला कृष्णमणे हास महादेवरावांचे नाव घेते खेळ पैठणीच्या दिवशी खास. मुलं काय करतात तुमची? एक मुलगा आहे, काय करतो? 8वीला आहे, शाळा शिकतोय. तुमच्या मुलांना भविष्यात शिकून काय व्हावं असं वाटतं? कोणतं अधिकारी व्हावं, व्यावसायिक व्हावं, काय वाटतं? व्यवसाय करावा. खूप खूप धन्यवाद. उखाणा घ्या. शुभमंगल प्रसंगी अक्षता माते चंद्रशेखरराव माझे जीवन साथी. हातावर लिहून आणलं. उखाणा हातावर लिहून आणायची. ठीक आहे. मिस्टर काय करतात? बोटिंगचे. उखाणा घ्या. हळूच धरला त्यांनी हात वाटली मला भीती हळूच सचिनराव म्हणाले अशीच असते प्रीती. खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय सुरेख असा उखाणा घेतलाय. तुमचं माहेर कुठे? मुंबई. मुंबई. मुंबईमध्ये कोणत्या पर्यटन स्थळी किंवा कोणत्या ठिकाणी तुम्ही मिस्टरांबरोबर फिरायला गेलात आणि ते तुमच्या स्मरणात राहिलेली अशी कोणतं ठिकाण आहे? गेट ऑफ इंडिया. खूप खूप धन्यवाद. पुढच्या स्पर्धक वहिनी उखाणा घ्या. हळद लावते किंचित कुंकू लावते ठसठशीत अभय माझे सौभाग्य हेच माझं संचित. खूप खूप धन्यवाद. उखाणा घ्या. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची फूल नागेशरावांचं नाव घेते चव्हाणांची सूल. काय करता तुम्ही? मी टीचर आहे, शिक्षिका. कोणता विषय शिकवता? मराठी आणि भूगोल. भूगोल गोल का असतो? खूप खूप धन्यवाद. उखाणा घ्या. सोन्याची अंगठीवर नागिनेचा खून आणि दिलीपरावचं नाव घेते पवारांची सून. नागिन चावेल नव्हती. विषारी नाही वाटतं, ती बिनविषारी आहे. उखाणा घ्या. लाल कुंकू हिरवा चुडा सौभाग्याची खूण उल्हासरावांचे नाव घेते मी सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलवरती खेळ पैठणीच्या दिवशी काकाडावांची लाडकी सून. खूप खूप धन्यवाद. लांब लचक असं उखाणा घेतलंय. जोरदार टाळ्या वाजवा. पाहिजे तेवढं घ्या. लांब लचक घ्या. उखाणा घ्या. खनखन कुदळी मनमन माती उभारल्या भीती सितारले काम सासूबाईंच्या पोटी आकाबाईंच्या पाठीस जलमले राम राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं 32 वाणा लावला चुना शेरभर सुपारी फोडू कशी सदरेर बसून बोलू कशी सदार सर्जाची नजर पुरुषाची प्रसादराव उघडा खिडकी येऊ दे पालखी. खूप खूप धन्यवाद. जनशताब्दी एक्सप्रेस सारखी धाड 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 या ठिकाणी लांब लचक असं उखाणा घेतलंय. जोरदार टाळ्या होऊ द्या. कोणी शिकव म्हणजे कोणाकडून तुम्ही मिळवलंय उखाणा? आईकडनं. चांगली शिकवण आहे, चांगले संस्कार तुमच्यावर आहेत. अतिशय
जुनं, खूप जुनं, म्हणजे जुन्यातलं जुनं आहे. जुनं तेच सोनं. उखाणं घ्या. जन्म दिले मातेने, पालन केले पित्याने, दिलीप रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. काय करता तुम्ही? मी घरी, मिस्टर काय करतात? मिस्टर सलून असतात. उखाणं घ्या. माहेरची नाती रेशमाच्या गाठी, सर्व सोडून आले राजनरावांच्या साथी. काय करता तुम्ही? मिस्टर काय करतात? कॉन्ट्रॅक्ट देतात. आणि या पहिल्या भागातील शेवटच्या स्पर्धक क्रमांक 15. उखाणं घ्या. नाव माझं सौ शिल्पा येतीन खोत. पूर्वाश्रमीची मी शिल्पा सुधाकर परब. या तनिष्काच्या रूपाने मला सुंदर मिळालाय दागिना. कोकणचे महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हचं आयोजन तसेच माऊली विवाह संस्थेच्या निमित्ताने सुंदर केला साजूक तुपातील रवा. यतीन खोतरावांचे नाव घेते, पहिले 1000 रुपये ठेवा. यांचा रवा तर खूपच महाग आहे, आम्हाला परवडणार नाही आहे. खूप खूप धन्यवाद. काय करता तुम्ही? मी गृहिणी आहे आणि सोशल वर्कर. मिस्टर काय करतात? मिस्टर माझे लोकप्रतिनिधी आहेत मालवण शहरात. या ठिकाणी महिलांवर समाजात अत्याचार होतात, त्या संदर्भात महिलांनी कसं संघटित झालं पाहिजे, कसा त्याचा प्रतिकार केला पाहिजे आणि जे अत्याचार होतात त्या संदर्भात तुम्ही कशा प्रकारचे समाजाला आवाहन कराल? अत्याचार मुळात होऊच नये, कारण समाजात सगळ्यांना आई पाहिजे, माई पाहिजे, आजी पाहिजे, मावशी पाहिजे, आत्या पाहिजे, ताई पाहिजे, पण मुलगी नको. मग त्या मुलीवर अत्याचार का? तर ह्या अत्याचार कुठेतरी थांबवायला हवेच. आणि सोबत असे अत्याचार झाले तर नक्कीच आताची पिढी खूप सुशिक्षित आहे आणि सुसज्ज आहे या सगळ्या गोष्टींसाठी. त्यामुळे मला वाटत नाही आमच्या कोकणात खास करून अत्याचार होतील. या ठिकाणी या भागाच्या निमित्तानं या खोत वहिनीने एक चांगला संदेश दिला आहे. बेटी बचाव देश बचाव. खरोखर मुलगी ही काळाची गरज आहे. मुलगी ही जननी आहे जगाची. कारण प्रत्येकाला आई पाहिजे, बहीण पाहिजे, बायको पाहिजे, बहीण पाहिजे, मग मुलगी का नको? एक चांगला संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी दिला आहे. आणि खरोखर आदर्शवत असे मालवण शहर, खरोखर या शहराकडून सर्व कोकणातील किंवा कोकणाबाहेरील जे लोक असतील किंवा इतर शहर असतील त्यांनी आदर्श घेण्यासारखं हे पर्यटन दृष्टीने खूप प्रगत किंवा प्रगतशील असलेलं हे शहर मालवण शहर. सिंधुदुर्ग लाईव्ह आयोजित आणि माऊली विवाह संस्था प्रायोजित खेळ पैठणीच्या भागातील ही दुसरी फेरी, अर्थातच झटपट फेरी. या झटपट फेरीमध्ये प्रत्येक स्पर्धक वहिनींना एक अक्षर दिलं जाणार आहे आणि त्याच्यावरून जास्तीत जास्त मुलांची किंवा मुलींची नावं सांगायची आहेत. यासाठी वेळ आहे फक्त 15 सेकंद. मग तुमच्यासाठी अक्षर आहे र. र वरून जास्तीत जास्त मुलांची म्हणजे जेंट्सची नावं सांगायची आहेत. तुमची वेळ सुरू होते आत्ता. स्टार्ट. रणजित, रमाकांत, रजनीश, राहुल, राजेश. या ठिकाणी या वहिनी मिळतात 5 गुण. पुढच्या स्पर्धक वहिनी तुमच्यासाठी अक्षर आहे ग. ग वरून जास्तीत जास्त मुलींची म्हणजे लेडीजची नावं सांगायची आहेत. तुमची वेळ सुरू होते आत्ता. स्टार्ट. तिसऱ्या क्रमांकाच्या वहिनी आहेत. तुम्हाला अक्षर आहे म. म वरून जास्तीत जास्त मुलींची नावं घ्यायची आहेत. स्टार्ट. ममता, मंदिनी, मनीषा, मुद्रा, स्टॉप संपला. 4 गुण मिळतात. पुढच्या स्पर्धक वहिनी तुमच्यासाठी अक्षर आहे त. त वरून जास्तीत जास्त मुलींची नावं घ्यायची आहेत. स्टार्ट. तन्वी, तनिष्का, तारा, 3 गुण मिळतात. पुढच्या स्पर्धक वहिनी तुमच्यासाठी अक्षर आहे ग. ग वरून जास्तीत जास्त मुलांची नावं घ्यायची आहेत जेंट्सची. स्टार्ट. गणेश, गजानन, गणपत, 3 गुण मिळतात. आज संकष्टी आहे, गणपतीची 21 नावं झाली असती. मी वळतोय पुढच्या वहिनींकडे. तुमच्यासाठी अक्षर आहे न. न वरून जास्तीत जास्त मुलींची नावं घ्यायची आहेत. स्टार्ट.
मी वळतोय पुढच्या स्पर्धक वहिनीकडे. तुमच्यासाठी अक्षर आहे म. म वरून जास्तीत जास्त मुलांची म्हणजे जेंट्सची नाव घ्यायची आहेत. स्टार्ट. मयुरेश, मयूर, मनोज, मनोहर, मानेश्वर, आणि 5 गुण मिळत आहेत. मच्छिंद्र कांबळे यांनी आपलं नाव अजरामर केलं. त्यांचा फोटो तुमच्या मागे आणि विसरलात नाव. या ठिकाणी तुमच्यासाठी अक्षर आहे न. न वरून जास्तीत जास्त मुलींची म्हणजे लेडीजची नाव घ्यायची आहेत. स्टार्ट. नीता, नितिका, निशा, निकिता, निरूपा. या ठिकाणी 5 गुण मिळतात. पुढच्या स्पर्धक वहिनी तुमच्यासाठी अक्षर आहे त. त वरून जास्तीत जास्त मुलांची नाव घ्यायची आहेत. स्टार्ट. तन्मय आणि तवर्ण तन्मय, तुषार, तुकाराम, तन्मय, तुषार, तुकाराम. 3 गुण. तुमच्यासाठी अक्षर आहे ग. ग वरून जास्तीत जास्त मुलींची म्हणजे लेडीजची नाव घ्यायची आहेत. स्टार्ट. गौरी, एक गुण. पुढच्या स्पर्धक वहिनी तुमच्यासाठी अक्षर आहे र. र वरून जास्तीत जास्त मुलींची नाव घ्यायची आहेत. स्टार्ट. रीना, रिया, ऋतुजा, रश्मी, रविकला, रविकांता, रेवा. तब्बल 7 नावं घेतलेली आहेत. अतिशय सुंदर, सर्वात जास्त नावं घेतलेली आहेत. तुमच्यासाठी अक्षर आहे स. स वरून जास्तीत जास्त मुलांची म्हणजे जेंट्सची नावं घ्यायची आहेत. स्टार्ट. संतोष, समीर, सुदेश, सुधाकर, संतोष. 4 गुण मिळत आहेत. पुढच्या स्पर्धक वहिनी तुमच्यासाठी अक्षर आहे क. क वरून जास्तीत जास्त मुलींची नावं घ्यायची आहेत. स्टार्ट. कैकया, कृणाली, कृपा, कृष्णा, कंधारी, कैवारी, कन्हैयी, कैसवरी, कृष्णा. या ठिकाणी एक नाव डबल झाल्यामुळे फक्त 7 गुण मिळतात. या ठिकाणी पुढच्या स्पर्धक वहिनी तुमच्यासाठी अक्षर आहे म. म वरून जास्तीत जास्त मुलांची नावं घ्यायची आहेत जेंट्सची. स्टार्ट. मंदार, मंदार, मयूर, मयूर, मंदार, मिलिंद. या ठिकाणी 3 गुण मिळत आहेत. आणि शेवटच्या अंतिम स्पर्धक तुमच्यासाठी अक्षर आहे ग. ग वरून जास्तीत जास्त मुलांची नावं घ्यायची आहेत. स्टार्ट. गणेश, गौरव, गौरेश, गौरांक, गीतेश, गिरीश. 6 गुण या महिन्यामध्ये 6 नावं घेतलेली आहेत. आणि आज संकष्टी आणि गणपतीला विसरलात. आणि या ठिकाणी ही झटपट फेरी या ठिकाणी संपते. या झटपट फेरीमध्ये ज्या स्पर्धक वहिनींचे गुण जास्त असतील अशा 7 स्पर्धक वहिनींना पुढच्या अंतिम फेरीसाठी पात्र केलं जाईल. मग चला तर पाहूया पुढची फेरी. सिंधुदुर्ग लाईव्ह आयोजित आणि माऊली विवाह संस्था प्रायोजित खेळ पैठणीच्या भागातील किंवा स्पर्धेतील नेमबाज फेरी. या नेमबाज फेरीमध्ये माझ्यासोबत अंतिम फेरीसाठी पात्र अशा 7 वहिनी आहेत. आणि या 7ही वहिनींना पुढच्या 2 फेऱ्यामधून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत. आणि तुमच्यात ज्याचे जास्त गुण असतील त्याला मिळणार आहे माऊली विवाह संस्था. कोकणी माणूस जिथे तिथे माऊली विवाह संस्था तिथे तिथे असं ब्रीदवाक्य असलेल्या माऊली विवाह संस्थेकडून मिळणार आहे तुम्हाला आकर्षक पैठणी. मग चला तर पाहूया कोणाला मिळते मानाची हक्काची सुंदर अशी पैठणी.
या फेरीमध्ये प्रत्येक स्पर्धक वहिनींना एक लिंबू घेऊन उंच उडवायचं आहे आणि दुसऱ्या हातातील असलेल्या दुसऱ्या हाताचे ग्लास असणार आहे त्या ग्लासमध्ये झेलायचं आहे. या स्पर्धेचा नियम एवढाच आहे, लिंबू उडवताना डोकीच्या वर उडवलं पाहिजे आणि झेलताना लिंबू जे ग्लास असणार ते डोकीच्या खाली असलं पाहिजे. 6 लिंबू आहेत, 6 संध्या आहेत, तुम्हाला अर्थातच 6 गुण आहेत. यानंतर दुसरी फेरी असणार आहे आणि या दोन्ही फेरीतील ज्याचे जास्त गुण असतील त्या स्पर्धक वहिनीला मिळणार आहे माऊली विवाह संस्थेकडून आकर्षक मानाची पैठणी. तुम्ही पण बघायचं आहे असेल तर तुम्ही गुण नाकारू शकता. चार 2 5 3 6 4 4 गुण. स्टार्ट. 1-0 2-0 3-1 तेच घ्या ना. 4-2 5-3 6-4 4 गुण मिळत आहेत. खूप खूप धन्यवाद. स्टार्ट. 1-0 6-4 4 गुण मिळत आहेत. पुढच्या स्पर्धक वहिनी या. नाव का तुमचं? गौरी चिंदारकर वहिनी. स्टार्ट. 1-1 2-1 3-2 4-3 5-4 6-4 6-5 1-1 2-2 3-3 4-4 सिंधुदुर्ग लाईव्ह आयोजित आणि माऊली विवाह संस्था प्रायोजित खेळ पैठणीच्या कार्यक्रमातील या मालवण शहरातील या पहिल्या भागातील दुसरी फेरी अर्थातच झटपट फेरी असणार आहे. आणि झटपट फेरीमध्ये या 7ही अंतिम फेरीतील स्पर्धक वहिनींना या झटपट फेरीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्याची एक संधी आहे. या फेरीमध्ये एका डिशमध्ये मूग आणि काळे वाटाणे मिक्स करून ठेवले जातील आणि 15 सेकंदांमध्ये जास्तीत जास्त त्यांना दाणे वेचायचे आहेत. एका दाण्याला 1 गुण अशा पद्धतीनं या ठिकाणी गुणांकन केलं जाईल. मात्र मूग काढायला सांगितले असतील आणि त्या डिशमध्ये जर वाटाणा असेल तर 1 गुण हा कमी केला जाईल. याची स्पर्धकांनी नोंद घ्यायची आहे. मग चला तर सुरू करूया खेळ पैठणीच्या भागातील तिसऱ्या फेरीला अर्थातच अंतिम फेरीतील झटपट फेरी. झटपट फेरीमध्ये माझ्यासोबत स्पर्धक क्रमांक 1 आणि 2च्या वहिनी आहेत. 2 डिश दिलेल्या आहेत वेगवेगळ्या आणि खाली डिश 2 आहेत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी जो दाणा सांगेन तो तुम्ही काढायचा आहे. चष्मा जवळचा आहे की लांबचा आहे? जवळच आहे. मग तुम्हाला मूग दिसू शकतात. मग ठीक आहे, तुम्ही वाटाणे काढा आणि तुम्ही मूग काढा. तुम्ही वाटाणे काढायचे आहेत, तुम्ही मूग काढायचे आहेत. यासाठी तुम्हाला वेळ आहे फक्त 15 सेकंद. 15 सेकंदामध्ये जास्तीत जास्त दाणे वेचायचे आहेत. तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता. स्टार्ट. टाकले त्यामुळे एकच गुण मिळणार आहे या वहिनींना. चार जरी वाटाणे असले तरी गुण एकच मिळणार आहे. नाही, पहिल्यांदा सांगितलं हातात ठेवायचंच नाही म्हणून. आणि 1 मूग पण या वहिनीने काढलेला आहे त्यामुळे यांचे 4 गुण होतील कमी. 3 3 6 3 3 9 3 4 12 15
15तून 4 गेले, 11 गुण या वहिनीने मिळत आहेत. स्पर्धक क्रमांक 1च्या वहिनींच्या नावाच्या समोर लिहा 11 गुण. खोत वहिनीने मिळत आहेत 4, 4, 8, 4, 12, 12 आणि 4, 16 आणि एक 17 गुण. त्या ठिकाणी 17 मुख त्यांनी काढलेले आहेत. मात्र स्टॉप म्हटल्यानंतर एक दाना त्यांनी टाकलेला आहे, त्यामुळे 1 गुण त्यांचा कमी होतोय. 16 गुण मिळतील पुढच्या स्पर्धक वहिनी या स्पर्धक क्रमांक 3 आणि 4. नियम समजला. तुमची वेळ सुरू होते आता. स्टार्ट. स्टॉप. चव्हाण वहिनींनी 4, 4, 8, 4, 12, 12 दाणे वेचलेले आहेत. त्यात एक वाटाणा आहे, त्यामुळे 1 गुण कमी होईल. 10 गुण मिळतील या वहिनींना. आणि या वहिनींनी एकूण 3, 3, 6, 3, 3, 9, 3, 4, 12, 12 आणि 3, 15, 16. स्टॉप. 2, 2, 4, 2, 6, 2, 8, 2, 10, 2, 12, 13, 14, 15 गुण या वहिनीला मिळत आहेत. 15 गुण. आणि आढा वहिनीला मिळत आहेत 4, 4, 8, 4, 4, 8, 4, 12, 13, 14, 14 गुण या ठिकाणी वहिनीला मिळत आहेत. खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर त्या अंतिम स्पर्धक वहिनी या तुम्हाला मुख स्पर्धक वहिनींच्या फेऱ्या या ठिकाणी संपलेल्या आहेत. आणि या सर्व फेऱ्यातून ज्या स्पर्धक वहिनींचे गुण जास्त असतील त्यांना मिळणार आहे माऊली विवाह संस्थेकडून आकर्षक मानाची पैठणी. मग चला तर पाहूया कोणाला मिळते आकर्षक पैठणी. अंतिम फेरीतील सौ चिंदरकर शिल्पा खोत वहिनीला मिळणार आहे आकर्षक मानाची पैठणी. माऊली विवाह संस्थेच्या ज्या सावंतवाडी शाखेच्या शाखा व्यवस्थापक आहेत सौ सुप्रिया नाईक राऊत
यांना विनंती करतोय की त्यांनी या मानाच्या पैठणीचा त्यांनी सौ शिल्पा खोत यांना ती पैठणी प्रदान करायची आहे. पहिल्या भागाच्या पहिल्या विजेत्या सौ शिल्पा खोत. सिंधुदुर्ग आयोजित आणि माऊली विवाह संस्था प्रायोजित खेळ पैठणीचा